नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं मनापासून स्वागत। आपल्या ह्या चॅनलवर आपण गडकिल्ले किंवा ऐतिहासिक वास्तू असलेल्या ठिकाणांना भेट देतो, त्याचबरोबर त्यांची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो। आपल्या ह्या व्हिडिओमध्येही आपण अशाच ऐतिहासिक वास्तू असलेल्या एका ठिकाणाला भेट देणार आहोत। ते ठिकाण म्हणजे बेडसे लेणी। मुंबई पुणे महामार्गापासून कामशेतकडे जाताना 9 किलोमीटर आत आपण आलो की ह्या बेडसे लेणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याबद्दलचाच आपला आजचा हा व्हिडिओ। चला तर मग समजून घेऊया त्या लेण्यांचा इतिहास आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। सकाळी 8 वाजता आपण पुण्यातून निघालो होतो। आता 10:30 वाजलेत आणि आपण केसनन फाट्याजवळ आलो। केसनन फाट्याजवळ असणाऱ्या जोगेश्वरी मिसळ इथे आपण आलो आणि इथे आपण मिसळ ऑर्डर केली आहे। आणि आता ही मिसळ खाऊन झाली की आपण पुढे निघूयात। झणझणीत, ठसकेदार आणि तरी चविष्ट अशी मिसळ आता खाऊन झाली। मिसळ खाऊन झाल्यावर चहा प्यायची वेळ झाली आणि म्हणून चहा ऑर्डर केला। आता या चहाच्या कपाबद्दल मला एक गोष्ट फार आवडली। ती गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या आजीकडे लहानपणी जायचो तेव्हा आजी अशा छोट्याशा चहाच्या कपामध्ये आपल्याला चहा द्यायची। हा जर चहाचा कप बघितलं त्याचा चहाचा जो दांडा आहे, ह्या कपाचा जो दांडा आहे तोही अगदी नाजूक आणि सुंदर आहे। तर मला हा चहाचा कप खूप आवडला आणि म्हणून म्हटलं आपल्याबरोबर ही गोष्ट शेअर करूयात। आपल्या सर्वांनाच इतिहासाच्या पाऊलखुणा पाहायला आणि अनुभवायला फार आवडतात। आज आपण भटकंती करायला निघालो आहोत अशाच इतिहासाची नातं सांगणाऱ्या वास्तूला, आणि हे ठिकाण म्हणजेच पुण्यातील मावळ जिल्ह्यातील आणि पुणे मुंबई महामार्गावरून कामशेतहून पवना धरणाकडे जात असताना लागणारं सुंदर गाव म्हणजेच बेडसे। आणि याच गावात असणाऱ्या सुंदर बेडसे लेण्यांना आज आपण भेट द्यायला निघालो आहोत। बेडसे लेणी पाहायला पोहोचलेलो आहोत। बेडसे लेणीचा रस्ता आपण चढतोय। माझा आणि पक्ष्यांचा आवाज सोडून आपल्याला कुठलाच आवाज येत नसेल। इथे आता थोडासा पाण्याचा आवाज यायला लागला आहे, कारण की आता सध्या पाऊस कमी असल्यामुळे हा धबधब्याला पाणी कमी आहे। पण जर माझ्या मागे आपल्याला दिसत असेल तर हा इथे धबधबा आहे। वरनं तिथनं पाणी येतं आहे आणि खाली ते पाणी इथे खोलवर आत जातं आहे। हे गाव इतकं सुंदर आणि शांत आहे की इथे पोहोचल्या आपल्याला अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात। या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आपण लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या चढायला सुरुवात केली की थोड्या टप्प्यांवर लहान लहान पाण्याचे झरेही दिसतात। इथलं वातावरण इतकं शांत आणि आनंददायी आहे की झऱ्याच्या पाण्याचा होणारा खुळखुळ आवाज देखील आपल्याला 2 मिनिट का होईना तिकडे आकर्षित करतो। इथे आपल्याला काय पाहायला मिळाले? ही लेणी इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील असून या लेण्यांना प्राचीन काळी मारकुड असं नाव होतं आणि हे इथल्या शिलालेखातही कोरलेलं आहे। इथे आपल्याला एक छोटासा नाजूक असा पाण्याचा झरा पाहायला मिळतोय आणि त्या शेजारी एक खोदलेली एक जी लेणी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। तर ही जी लेणी आहे ह्याचं जे बांधकाम आहे ते अर्धवट आपल्याला पाहायला मिळते, कारण जर आपण इथे पाहिलं तर मुख्य जी लेणी आहे ती ह्याच्या बाजूला आहे। मात्र इथे आधी चेक केलं जायचं एक छोटंसं खोदकाम करून
हे चेक करण्यासाठी की त्या दगडाची कठीणता, तो दगड कशा प्रकारचा आहे, ठिसूळ वगैरे तर नाही आहे ना, हे चेक करण्यासाठी इथे एका छोट्या प्रमाणात एक असा दगड कोरला जायचा. त्याने त्या दगडाचं काठिण्य आहे जे चेक केलं जायचं आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जी लेणी होती ती कोरण्यात यायची. तर हेच ते ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं आहे जिथे पहिल्यांदा ह्या दगडाची चेकिंग झाली असेल आणि नंतर जी मेन लेणी जी आहे ती कोरण्यात आली, जी पाहायला आता आपण पुढे जाऊयात. लेण्यांकडे जाणारा शेवटचा टप्पा पार केल्यावर लगेच समोर आपल्याला एक भव्य आणि 28 फूट उंच असलेलं चैत्यगृह पाहायला मिळतं. हे वातावरण, हा परिसर आणि इथे समोर आल्यावर पाहायला मिळणारं नक्षीकाम हे अतिशय उत्कृष्ट आणि भव्य दिव्य आहे. चैत्यगृहाच्या आत जात असताना इथे आपल्याला 4 खांबांवर उभा भव्य आणि नक्षीकृत वरांडा पाहायला मिळतो. बेडसे येथील हे जे स्तंभ आहेत ते मौर्यकालीन आहे असं मानतात, कारण हे जे स्तंभ आहेत त्यांना पर्सिपोलिटीन असं म्हणतात, कारण इराणमधील जे पर्सिपोलिस हे जे अतिप्राचीन शहर आहे त्या शहराच्या धर्तीवरच हे स्तंभ उभारण्यात आलेले आहेत. ह्याचाच अर्थ मौर्य कालाचा इराणशीही संबंध होता. वरांड्यात असलेले खांब अष्टकोनी असून त्यावर मोठे घट कोरलेले पाहायला मिळतात आणि याच खांबांच्या वरती जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना केलेली आहे. त्याच्यावर चौरंग कोरलेला आहे. पुढे हत्ती, घोडा, बैल या पशूंवर स्त्री पुरुषांच्या जोड्या आहेत आणि त्याही अतिशय सुंदर आणि उठावदार अशा आहेत. ह्या चैत्यगृहाचा जो वरांडा आहे तो प्रचंड मोठा आहे आणि हा वरांडा 4 खांबांवर तोलण्यात आलेला आहे. 28 फूट एवढी त्यांची उंची आहे आणि जमिनीपासून छतापर्यंत सलग हा जो खांब आहे आपल्याला पाहायला मिळतो. खांबाच्या सगळ्या वरच्या बाजूला आपल्याला हत्ती, घोडे, बैल यांचं सुरेख नक्षीकाम पाहायला मिळतं आहे आणि त्या हत्ती किंवा घोड्यांवर आपल्याला स्त्री आणि पुरुष बसलेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांनी घातलेले दागिनेही अगदी स्पष्टपणे आपण पाहू शकतो. या खांबांच्या वर आपल्याला कमळासारखी जी आकृती आहे ती पाहायला मिळते आहे. ह्या लेण्यांच्या इथे आपल्याला खूप ठिकाणी काही ना काही संदेश लिहिलेले आढळतात. तर इथे ही जी वेदिका पट्टी आहे ह्या विहाराच्या, तिथे लिहिलेलं आहे, नासिकतो अनदस सेठीस पूतस पुसनकस दानम. म्हणजेच ह्या कोरीव अक्षराचा अर्थ असा आहे की नाशिक येथील श्रेष्ठी आनंदच्या मुलाने ह्या लेण्याचं दान केलेलं आहे. बाहेरील लेणी पाहून झाल्यावर चैत्यगृहाच्या आत जात असताना चैत्यगृहाच्या दारावरच भिंतीच्या वरच्या बाजूला पिंपळांच्या पानांची मोठी कमान कोरलेली दिसते. जाळीदार नक्षीतून सुंदर गवाक्षही कोरलेलं आहे. चैत्यगृहाचं छत हे एका गजपृष्ठाकृतीसारखं असून याच्या छतातून 26 खांबांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. या लेण्याच्या छताला लाकडी तुळया होत्या, परंतु त्या चोरीला गेल्या असं सांगितलं जातं. इथे आता चैत्यगृहामध्ये आहोत आणि चैत्यगृहामध्ये अष्टकोनी आकाराचे खूप सारे खांब आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या खांबांवर फुलं वगैरे ह्यांचं खूप सारं असं चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आहे स्तूप आणि ह्या स्तूपाचं जे वेदिका पट्टी आहे, ही वेदिका पट्टी ही आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरती जो डोम आहे तो आणि सगळ्यात वरती कमळ दल्यासारखं सगळ्यात वरतीचं चिन्ह आपण पाहू शकतो. वरती जे आहे ते गजपृष्ठ आहे. त्याचबरोबर हे जे खांब आहेत ह्या खांबांवर नक्षीकामही केलेलं होतं किंवा चित्रकला केलेली होती. मात्र काळाच्या ओघामध्ये ते चित्र नष्ट झाले, त्याच्यामुळे ते चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आहेत. त्याचबरोबर हा जो आहे अंधारामध्ये कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण हा प्रदक्षिणा मार्ग आहे. ह्या चैत्यगृहाच्या बाजूला खूप साऱ्या खोल्या आहेत. ही एक पहिली खोली जी आपण पाहतोय आणि हा आहे वरांडा. हे वरती जे आपल्याला खाचे दिसत आहेत दगडामध्ये, तिथे लाकडाचं नक्षीकाम होतं. मात्र कालाच्या ओघामध्ये कदाचित ते तिथे नाही आहे आता, जे आपल्याला इथे पाहायला मिळत नाही आहे.
लेण्यांच्या बाजूलाच आपल्याला अशी खूप सारी पाण्याची टाकीही पाहायला मिळतात. आता हे जर पाण्याचं टाकं जर पाहिलं तर याची खोली फार जास्त आहे. ओके, हे आपल्याला एक स्तूप पाहायला मिळतो इथे. आणि हे पाहून वाव, इथे पुढेही आणखीन एक पाण्याचं टाकं आहे, पण ते संरक्षित करण्यात आलं आहे जेणेकरून यात कुणीही काही उपद्रव करू नये किंवा चुकून त्यात काही पडू नये. तर खाली उतरूयात. इथेही आणखीन एक पाण्याची टाकी आहे. जर आपण इथे पाहिलं ना तर ह्या पाण्याच्या टाक्याच्या वरती काहीतरी लिहिलेलं आहे. ते आपल्याला काही वाचता येत नाही आहे. चैत्यगृहाच्या शेजारीच विहार लेणीही पाहायला मिळतात, जिथे अनेक छोट्या खोल्या आहेत. त्या प्रत्येक खोलीतली रचनाही वेगवेगळी आहे, ज्यावरून प्रत्येक खोलीचा उपयोगही हा वेगळा वेगळा असावा असं ध्यानात येतं. ह्या बेडसे लेणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकात बांधलेल्या असून 26 मे 1909 मध्ये याला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला आहे. वेदिका पट्टी, पिंपळपान आणि छान छान फुलं असं सुंदर नक्षीकाम इथे आपल्याला पाहायला मिळते. हे इथे एक मुख्य विहार आपल्याला पाहायला मिळतंय आणि या मुख्य विहारामध्ये खूप साऱ्या अशा रूम्स आहेत, जिथे अशी दोन्ही साईडला झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठीच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या प्रत्येक विहाराला किंवा प्रत्येक जी रूम आहे या विहारामधली त्याला सुंदर असे पिंपळ पानाचं नक्षीकाम पाहायला मिळतं आहे आणि त्याच्यावरही आणि खालीही अशा ह्या 2 वेदिका पट्ट्या पाहायला मिळत आहेत. इथली शांतता, सुंदर निसर्ग यावरून इथे लेण्या कोरण्यामागे काय कारण असेल हे आपल्या झटकन लक्षात येतं. ते म्हणजेच तेव्हाच्या काळीही बौद्ध भिक्षुकांना ध्यानधारणा करण्यासाठी, पूजा अर्चना करण्यासाठी हे नक्कीच योग्य आणि शांत ठिकाण असेल. आम्हालाही इथे आल्यावर एक आत्मिक शांतीचा अनुभव आला, तेव्हा आपणही इथे येऊन हा अनुभव नक्कीच घेऊ शकता. आपल्या सकाळची सुरुवात आपण जोगेश्वरी मिसळ खाऊन केली. 10:30 वाजता मिसळ खाल्ली होती. आता बेडसे लेणी पाहून झाली आणि संध्याकाळचे वाजलेत 5. आपल्याला लागली आहे भूक आणि म्हणून आपण आलेलो आहोत लोणावळ्याला. लोणावळ्याला रुचिप्रयोग म्हणून एक कॅन्टीन आहे, तिथे आपण आलो आहे. याला मी कॅन्टीन असं म्हटलं कारण की मनशक्ती रिसर्च सेंटर जे आहे त्यांचं हे कॅन्टीन आहे आणि इथले पदार्थ अतिशय उत्तम आहेत. ते कसे आहे आणि उत्तम का आहेत ते मी तुम्हाला आज जाऊन सांगते. थालीपीठ, उकडीचे मोदक, साबुदाणा वडा, पुरणपोळी आणि 2 ताक. आपण जेव्हा घरी काही स्वयंपाक करतो तेव्हा घरातली माणसं म्हणतात की आमच्यावर काय प्रयोग केला आहे.
आणि आता मी ज्या हॉटेलला आली आहे त्या हॉटेलचंच नाव आहे रुचिप्रयोग, म्हणजेच त्यांनी जेवणावर प्रयोग केला आहे. त्यामुळे कुठली थाळी इथे ऑर्डर न करता आम्ही भरपूर सारे असे मिष्टान्न ऑर्डर केलेत. त्याच्यामध्ये पहिलं माझ्या आवडीचं जे आहे ते आहे मोदक. आणि हा जो मोदक आपल्याला दिसतो आहे तो तुपात असा पूर्णपणे लोळलेला आहे. जर आपण पाहाल तर सगळीकडे असं घमघमीत असं त्या तुपाचं जे आपण गावरान तूप म्हणतो त्या तुपाचं असं मस्तपैकी स्मेल मला येतो आहे. इथे ही पुरणपोळी आहे. पुरणपोळीबरोबरही खायला मस्तपैकी असं गावरान तूप दिलेलं आहे. इथे आहे साबुदाणा वडा आणि हा साबुदाणा वडा जर आपण पाहिला तर एकदम क्रंची आहे. टेस्टी मस्त. आता हे थालीपीठ, आपण थालीपीठ काय करतो घरी तव्यावर भाजतो, पण हे भाजलेलं नाही आहे, हे तेलात तळलं आहे. आतमध्ये सॉफ्ट, बाहेरून क्रंची, खुसखुशीत. वरती जो कांदा आहे त्या कांद्याचा फ्लेवर त्याला येतो आहे. तेव्हा रुचिप्रयोगने मन तृप्त केलं आहे. आणि शेवटी प्यायला ताक. फक्त पाणी नाही आहे, ताकाचं पांढरं पाणी मस्त असं ताक आहे. आणि शेवटी सोलकढी. सो आपणही इकडे कधी आलात, हे ठिकाण लोणावळ्याकडे जाताना आहे. सो आपणही इकडे कधी आलात तर मनशांती मनशक्ती रुचिप्रयोगला नक्की भेट द्या. आणि ह्या पदार्थांची किंमतही फार नाही आहे. तशी मोदकाची किंमत आहे 80 रुपये, साबुदाणा 80 रुपये, थालीपीठ 75 आणि पुरणपोळी 60 रुपये. आणि जे ताक जे आहे ताकाचे 1 ग्लास 20 रुपये आणि सोलकढी 30 रुपये. त्यामुळे बजेट फ्रेंडली आणि छान असं हॉटेल आहे हे. थालीपीठाची जी चटणी आहे तिच्यामध्ये खरा प्रयोग पाहायला मिळतो आहे. कारण की आपण जर बघितलं तर हे फक्त दही आहे आणि दह्यामध्ये हे मिरचीचं लोणचं मिक्स केलं आहे. त्याच्यामुळे त्याची टेस्ट अप्रतिम येते. आपण इतिहास का शिकतो? कारण जुन्या परंपरा, रूढी, समाजरचना कशा होत्या हे आपल्याला इतिहासातून कळतं. त्याचीच प्रचिती आज इथे आल्यावर आपल्याला झाली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.